आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गाडे पाटलांची सून होण्याचा मान कोणाला मिळणार? भव्य सभेत होणार गौप्यस्फोट. अरे काय चाललंय आई बाबा? कुठेही काय कुठे काय तुमचं? काय माझं काय माझं? आई बाबा कुठेही काय येत आहेत? इथे यायची काय गरज होती? कोणाला किती महत्व द्यायचं काही कळत नाही त्यांना. ऐका ना, आता आलोय ना इथे, मग जाऊया ना. काय जाऊया? तुला बोलायला काय जातंय? तुझा वेळ नाही जात, माझा हाफ डे पडतो, तुला कळत नाही. विश्वा, अरे विश्वा, काय रे तू इथे कसं काय? मीना वहिनी आल्यात म्हणजे जानू पण आली असेल का? गॉड, मी आता आत कसा जाऊ? काय रे? काय झालं? काय नाही. कशा आहात तुम्ही? मी मस्त, पण तू इथे कसं काय? ऍक्च्युली माझ्या बाबांना इन्व्हिटेशन होतं. ते म्हणाले सभा आयलिस बँकवेट मध्ये आहे, म्हणजे कार्यक्रम मोठाच असणार. आई बाबा आलेत का? अरे मग भेट घालून दे, तेवढीच ओळख होईल ना आमची. ए कशाला? नाही, त्यांना जमलं नाही यायला, म्हणून त्यांनी मला पाठवलं. म्हणाले घरचं कोणीतरी जायला हवं ना. बरं चला जाऊया आत. नाही, तुम्ही व्हा पुढे, मला जरा एक काम आहे, मी येतोच. हो का? बरं ठीक आहे, चला. चल. हा हा त्या जानूचा कॉलेजचा मित्र ना? हो विश्व. कॉलेजचा विश्वा. हम्म. कोणाशी काय बोलत बसतेस तू? तुला पण कळत नाही कोणाला महत्व द्यायचं. तो माईक तिथे लावायला सांगितलं. अरे काय, लवकर करा. थांब, शांत. तुझी जी काळजी आहे ना आज मिटणार आहे दादा, कारण मी या सभेत सगळ्यांसमोर माझी होणारी बायको भावना मॅडम आहेत हे जाहीर करणार आहे सगळ्यांना. दादा, आज मला हे करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तुला दाखवतो मी. ये. मी काय दाखवतोय ते बघ. थँक्स दादा. हॅलो, आजच्या सभेला तुला यायचं नव्हतं ना, बट इट्स गुड दॅट वी हॅव मेड इट. एक खूप मोठी संधी चालून आली. लवकरात लवकर मला बॅक स्टेजला येऊन भेट. ओके? कुठे बसूया? बस इथे. हो, आपण मागे खुर्च्यांवर बसू, म्हणजे त्यांचे काही मोठे पाहुणे वगैरे येणार असतील तर. अगं लक्ष्मी, सिंचनाने मला सांगितलंय की तुम्ही पहिल्या रांगेतच बसा. कशाला काळजी करतेस? बस बस का. छान आहे नाही सगळं? फारच त्याने हे सगळं. काय हे? अय्या दळवी, तुम्हाला काय वाटते हो? हे इतके उंची महागडे सोफे तुम्हाला बसण्यासाठी ठेवले? अहो आम्हाला सिंचनानेच सांगितलं इथे बसायला, म्हणून बसलो आम्ही इथे. त्या सिंचनाला काही अक्कल आहे का? अहो हा गाडे पाटलांचा कार्यक्रम आहे. हे उंची महागडे सोफे आमच्या राजकीय हितचिंतकांसाठी आणि गावातल्या मान्यवर मंडळींसाठी ठेवलेले आहेत. दीड दमडीच्या नोकरदारांसाठी नाही. जा मागे जाऊन कुठेतरी बसा. जाऊ. आजी,
काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात काका? बसा की. सिद्धू नाही अरे बस शब्दाला शब्द वाढवू नकोस. हे दोघेही इथं बसणार नाहीत. का? नाही हे इथेच बसणार आहे. आजी, हा एक पक्षाचा कार्यक्रम आहे. आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की त्यांनी इथेच बसावं. त्यामुळे ते इथेच बसणार. काका, काकू, प्लीज बसा. काकू, काका, कोणी काही बोलला तुम्हाला तर बिंदास सांगा की सिद्धूने बसायला सांगितलंय. ठीक आहे? पण इथून उठून कुठे जाणार नाहीयेत तुम्ही. आलोच. चिठ्ठी तू अय्या अगं बाई, अहो ती पिंकी भेटली नाही का तेव्हा मी ती कुठेतरी ठेवली. अरे ती गेली, गहाळ झाली रे माझ्या हातून. ठीक आहे ना, पण तू लिहिलं काय होतं चिठ्ठीत ते सांग. सांग ना. बोल. चौकात जर मी सभा अटेंड नाही केली तर बाबा चिडतील आणि आत गेलो तर पुन्हा जानूच्या समोर येईल. यार, दोन्हीकडून अडचणीत सापडलोय. थँक्यू जयंत. आईबाबांनी फक्त एक फोन केला आणि तू लगेच इथे यायला तयार झालास त्यासाठी. थँक्यू म्हणायची काय गरज आहे? हे बघ, त्यांनी मलाही त्यांचा मुलगा मानलाय आणि ते इतक्या प्रेमाने मला प्रत्येक फंक्शनला बोलवतात ना, मग मी त्यांचा शब्द कसा काय मोडेल? आणि हे तर गाडे पाटलांचं फंक्शन आहे. तुमचे रिलेटिव्ह आहेत ते आणि एक मोठे पॉलिटिकल फिगर सुद्धा आहेत. ते तर आहेच. पण जयंत, एक सांगू, मला ना तुझी हीच गोष्ट खूप जास्त आवडते. म्हणजे तू फक्त म्हणत नाहीस की तू माझ्या आईबाबांचा मुलगा आहेस, ते तू तुझ्या कृतीतून सिद्ध सुद्धा करतोस. आणि तू कधीच माझ्या घरच्यांशी जाव्यासारखं वागत नाहीस. म्हणून मी स्वतःला खूप लकी समजते की तू माझा नवरा आहेस. लक्ष्मी निवास, लक्ष्मी